पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर्सने पेट घेतला आणि यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळं IT इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र आता या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलंय. या टेम्पो ट्रॅव्हलर्सचा चालक याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. होय, त्यानंच हा सगळा बनाव रचल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे. DCP विशाल गायकवाड सर आता आपल्यासोबत आहेत. सर, या प्रकरणाने वेगळं वळण नेमकं कसं काय घेतलं? यामध्ये घटनेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि अकस्मात मृत्यूचा तपास सुरू होता. 3 टीम्स काम करत होत्या, कारण इतक्या सडनली एवढ्या मोठ्या इंटेन्सिटीची आग कशी लागू शकते याबाबत आमच्या मनात प्रश्न होते. इन्व्हेस्टिगेशन टीम्सनी जे काही ब्रेक थ्रू आम्हाला दिले त्यावरून व्हेरिफिकेशन केलं गेलं आणि मग आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपींनी कबुली दिली, काही टेस्टिमोनीज मिळाल्या आणि मग हा घातपाताचा प्रकार उघड झालेला आहे. सर, नेमकं हे त्यानं एवढं कठोर कृत्य का केलेलं आहे? काय त्यामागची कारणं आहेत? हा जो आरोपी आहे, गाडीचा चालक जनार्दन निळकंठ हंबर्डीकर, याचे या कंपनीतील हे जे एम्प्लॉईज घेऊन जात होता यांच्याशी याचे वाद होते. यामध्ये विविध कारणं सरळ समोर आलेली आहे. त्याचा पगार थकवला होता, त्याला कामं वेगळी लेबरची कामं दिली जात होती, त्याच्याशी त्याचं ट्रीटमेंट त्याला चांगली दिली जात नव्हती. अशा विविध कारणावरून त्याने रागातून हे गुन्ह्याचं कृत्य केलेलं आहे. असं किती पगार त्याचा नेमका थकला होता आणि ज्यांच्यासोबत त्याला जे लेबरचं काम लावत होते ते नेमकं काय काम लावत होते? इतका राग त्याच्या मनामध्ये घट्ट करून बसला होता? पगाराबाबत इन्व्हेस्टिगेशन आता फर्दर त्यामध्ये आपल्याला ही बाब निष्पन्न होईल. परंतु लेबरचं काममध्ये त्या कंपनीमध्ये प्रिंटिंगशी रिलेटेड जे लेबर जॉब आहे तो त्याला देत होते आणि त्याचं मूळ काम हे ड्रायव्हिंगचं होतं. चालक असतानाही लेबरचं काम देतात ते त्याला करावं लागत होतं. हा राग त्याच्या मनात होता. सर, हे तो कट कधीपासून नेमका रचत होता? यामध्ये आदल्या दिवशीच कट रचलेला आहे, कारण जे सोल्युशन आहे बेन्झिन सोल्युशन, हे केमिकल त्याने आदल्या दिवशी कंपनीतून घेतलं डिस्क्रिटली आणि ते गुन्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीच्या सीटखाली ठेवून त्याला आग लावून मग हा सगळा प्रकार झालेला आहे. सर, त्यानं बाकीच्या वस्तू कधी कॅरी केलेल्या होत्या? माचीस असेल, इतर गोष्टी असतील, आणि त्यानं हिंजवडीत आल्यानंतरच हा सगळा प्रकार करण्याचं काय कारण? कारण वारजे टू हिंजवडी कमीत कमी 20-1 किलोमीटरचं तरी अंतर आहे. यामध्ये घटनेच्या म्हणजे गुन्ह्याच्या आदल्या दिवशी त्यांनी बेन्झिन सोल्युशन घेतलं. त्याबरोबर त्यांनी प्रिंटिंग जी प्रेस आहे कंपनीत त्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या कापडाच्या चिंध्या ह्या पण आदल्या दिवशी घेतल्या होत्या. त्या कापडाच्या चिंध्या जनरली तो नेहमीच घ्यायचा गाडी साफ करण्यासाठी, गाडी धुतल्यावर पुसण्यासाठी, त्यामुळे संशय आला नाही. आणि आगपेटी जी आहे ती त्या दिवशी गाडीचा आगीचा प्रकार झाला गुन्ह्याचा, त्या दिवशी सकाळी घराच्या खाली उतरल्यानंतर बाजूच्या पानटपरीवरून आगपेटी त्यांनी घेतलेली आहे. सर, ज्या पद्धतीनं हे सगळं त्यानं रचलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये असंही निष्पन्न झालं की मागचं दार जे इमर्जन्सी एक्झिट डोअर जे होतं ते उघडलं नाही, तर त्यानं यामध्ये हा पण त्याचा कटाचा भाग होता की डोअर उघडलं नाही पाहिजे मागचं? ही बरोबर आहे. ही शक्यता आम्ही तपासून पाहत आहोत. ती गाडी पूर्णपणे जळालेली आहे. तपासामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाब निश्चित होईल. सर, नेमकं जे गाडीतले 14 जण होते त्यातल्या कुणावरती त्याचा राग जो आहे तो होता? यामध्ये 3 लोक जे आहे जे पुढे बसलेले होते, त्या 3 लोकांवर त्याचा राग जास्त होता असं निष्पन्न झालेलं आहे सुरुवातीच्या तपासात. आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आणि तेच 3 लोक वाचले त्यामध्ये? ते वाचलेले आहेत 3 लोक. सर, त्यानं हे सगळ्याची कबुली देताना नेमकं कधी सांगितलं की हे सगळं केलेलं आहे आणि तपासामध्ये कुठं क्लू आपल्याला सापडला? यामध्ये आज दुपारी कबुली आरोपीने दिलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे क्ल्यू, टेक्निकल क्ल्यूज इन्व्हेस्टिगेशन टीमला मिळाले, टेस्टिमोनीज मिळाल्या, त्यावरून आज दुपारी ही बाब निष्पन्न झालेली आहे. घटना झाल्यानंतर काही वेळातच आपल्याला अशा काही शंका निर्माण झाल्या होत्या आपल्या तपासामध्ये? हो, बरोबर आहे. त्या दृष्टीनेच इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आणि 3 टीम्स यावर काम करत होत्या. तर जो चालक आहे याचा, त्याचे या कंपनीतल्या अनेकांशी वाद होते. कंपनीनं दिवाळी बोनस दिला नव्हता, पगार थकवलेला होता. त्यासोबतच या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये त्याच्यासोबत रोज जे प्रवास करायचे ते त्याचं चालकाचं काम सोडून लेबरचं काम सांगायचे आणि हीच बाब त्याच्या मनामध्ये घर करून बसलेली होती. खरं तर या टेम्पो ट्रॅव्हल्समधल्या ज्या तिघांवरती त्याचा जास्त राग होता त्यांना जीवे मारण्याचं हे त्याचं सगळं नियोजन होतं. मात्र ते तिघे बचावले आणि अन्य 4 निष्पापांचा यामध्ये बळी गेला.
नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.